आता बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूयात। अमेरिकेने भारतावर 25% व्यापार कर लावलाय। 1 ऑगस्ट पासून नवं टॅरिफ लागू होणार। 1 ऑगस्ट पासून भारतीय वस्तूंवर आता हे टॅरिफ लागू असेल। यापूर्वी सुद्धा अमेरिकेने मोठ्या टॅरिफची घोषणा केली होती, पण त्यानंतर या टॅरिफला स्थगिती दिली होती ट्रम्प यांनी। टॅरिफ वॉर जगभरात सुरू झालं होतं आणि आता परत एकदा आपलं टॅरिफचं हत्यार डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उगारलंय। अमेरिकेकडून भारतावर आता 25% कर लागू होणार आहे। 1 ऑगस्ट पासून हे नवं टॅरिफ लागू होईल। त्यामुळे भारतीय वस्तू, भारतीय सेवा या चढ्या दराने अमेरिकेत मिळतील। त्याच्यामुळे त्याचं कन्झम्पशन कमी होईल आणि त्याचा थेट परिणाम भारताच्या व्यापारावर देखील होणार आहे। अमेरिकेकडून भारतावर 25% टॅरिफ लावण्यात आलाय। याबद्दल वारंवार अमेरिकेकडून इशारा भारताला देण्यात आला होता आणि अमेरिकेसोबत आपली चर्चा सुरू असल्याची भूमिका देखील परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली होती आणि यावर आम्ही काम करतोय असं वेळोवेळी केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं होतं। पण भारत अमेरिकेच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावतो। भारताला आम्ही आमचा मित्र मानतो, पण भारत मोठ्या प्रमाणात टॅक्स लावत असल्यामुळे आम्हाला पर्याय नसल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटलं होतं। निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आता आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारूयात, सर या टॅरिफमुळे भारताच्या व्यापारावर आणि भारत अमेरिका संबंधांवर काय परिणाम होणार? असं आहे, सध्या जगामध्ये सगळीकडे आर्थिक खळबळ ही माजलेली आहे। कारण डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्रपती आहे यांनी टॅरिफ वॉर हे सगळ्या जगावरती लादलेलं आहे। तर त्याच्यामुळे हा फक्त भारताकरता प्रॉब्लेम असं समजू नये, सगळ्या जगाला हाच प्रॉब्लेम आहे। युरोपियन युनियन असो की कॅनडा असो की मेक्सिको असो की चीन असो, तर त्याच्यामध्ये त्याला आपण काही करू शकत नाही, कारण त्यांचा जो निर्णय आहे तो त्यांचा निर्णय आहे। ते त्यांच्या देशाचा राष्ट्रीय हित लक्षात ठेवून आपलं निर्णय घेतील आणि तसं म्हटलं तर डोनाल्ड ट्रम्प एक विक्षिप्त व्यक्तिमत्व आहे। परंतु प्रश्न असा आहे की या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करायला पाहिजे, त्याच्यामुळे आपलं आर्थिक हित आणि राष्ट्रीय हित हे टिकून राहील। डोनाल्ड ट्रम्प यांचा मुद्दा एक बरोबर आहे की आपण ज्या गोष्टी अमेरिकेच्या गोष्टी ज्या भारतात येतात त्यांच्यावरती आपण मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट ड्युटी लावतो, कारण आपल्या इंडस्ट्रीची क्षमता नाहीये त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये गोष्टी निर्माण करायच्या, म्हणून आपण आपल्या इंडस्ट्रीला प्रोटेक्ट करण्याकरता या सगळ्या इम्पोर्ट ड्युटी लावतो आहे। 75 वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळून। आता ते अर्थात त्यांना मान्य नाही आहे आणि त्यांना वाटतं की त्यांनी लावू नये आणि त्यांना फ्री मार्केट ऍक्सेस मिळावा वगैरे। पण प्रश्न असा आहे की आपल्याला जर अमेरिकेशी आपला व्यापार चालू ठेवायचा असेल तर आपल्याला अशी क्षेत्र निवडावी लागतील की जिथे आपण अमेरिकेला निर्यात करू शकतो आणि अशी काही क्षेत्र आहेत, टेक्सटाईल आहे किंवा इतर गोष्टी जिथे होऊ शकतं। प्लस अमेरिकेची इच्छा की त्यांच्याकडनं आपण काहीतरी घ्यावं, तर आपण त्यांच्याकडनं गॅस आणि तेल वगैरे जे आपल्याला बाहेरनं 85% आयात करावं लागतं ते घ्यावं लागतं। म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला वेगवेगळे उपाययोजना करून अशा गोष्टी अमेरिकेत घ्याव्या लागतील ज्या आपल्याला परवडणाऱ्या आहेत आणि अशा गोष्टी अमेरिकेला निर्यात कराव्या लागतील ज्यामुळे आपला फायदा होऊ शकतो। तर आर्थिक युद्ध म्हणा किंवा टॅरिफ वॉर म्हणा ही एक रिअल परिस्थिती आहे आणि त्याला तोंड द्यायला आपल्याला तयार राहावंच लागेल। पण त्याच्यामध्ये आपला फायदा जास्तीत जास्त कसा होईल इतर राष्ट्रांच्या तुलनामध्ये, मग ते युरोपियन युनियन असो की चायना असो, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे। पण सर यापूर्वी भारत सरकारची आपण भूमिका बघितली तर मागच्या दाराआड आमची अमेरिकेसोबत चर्चा सुरू आहे असं वारंवार सांगितलं जात होतं। या चर्चेला फारसं यश आलं नाही असं म्हणता येईल का या 25% टॅरिफमुळे? मला काही तसं काही वाटत नाहीये, कारण हे अजूनही जे म्हणजे काय असतं, डोनाल्ड ट्रम्प कुठल्या क्षणाला काय करतील हे सांगताच येत नाही। म्हणजे केवळ आपल्या माहिती करता की ज्यांना एक तैवान नावाचा देश आहे जो चीनचं पहिलं आक्रमण जिथे होणार आहे, तर त्यांचे राष्ट्रपती उद्या परवा अमेरिकेत येणार होते, त्यांना डोनाल्ड ट्रम्पने थांबवलं। म्हणजे काही जण म्हणतात की अमेरिकेचा शत्रू असण्यापेक्षा मित्र होणं जास्त भयानक असतं, की ज्यांना सर्वात जास्त मदत करायला पाहिजे त्यांनाच थांबवलेलं आहे काही कारणामुळे। तर ही चर्चा वगैरे आपण करतोय हो, प्रत्येक चर्चा करायला तयार नाहीयेत, पण तसं होणार नाही। अमेरिकेमध्ये इन्स्टिट्यूशनल राईट्स पुष्कळ असतात आणि शेवटी काही ना काहीतरी चर्चा होईल, एकतर्फे अशा गोष्टी होणार नाहीत आणि कुठलाही निर्णय ह्या 100% हे कधी हे नसतो। तर मला वाटतं की हे आपल्याला त्या लेवलला बघावंच लागेल की कुठल्या आयटमवरती 25% लागणार आहे, कुठे नाही लागणार। कारण एक गोष्ट चांगली अशी आहे की आपण अमेरिकेला निर्यात जास्त करतो, आपण त्यांच्याकडनं आयात कमी करतो आज कम्पेअर्ड टू चायना। तर त्याच्यामुळे याच्यामध्ये नुकसान आपलं हे कमी होणार आहे। पण मी तसं पुन्हा म्हटलं, हे सगळं कम्पॅरेटिव्ह नुकसान आहे।
जर बाकी लोकांचे जर प्रॉडक्ट चीन अमेरिकेत जर जास्त कॉस्टली होणार असेल तर आपल्याला ऍडव्हान्टेज आहे. चीनवरती जास्त जो टॅरिफ जास्त लावलेला आहे, युरोपियन युनियनवरती जास्त टॅरिफ लावलेला आहे, त्याच्या तुलनेमध्ये आपल्यावरती कमी टॅरिफ लावलेला आहे. तर कम्पॅरेटिव्ह मेरिटमध्ये आपल्याला फायदा होईल. पण मला वाटत नाही की अजून हे सगळं जे चर्चा आता थांबलेलं आहे, अजून चर्चा चालू राहतील आणि त्यानंतर जो प्रॉपर निर्णय आहे तो घेतला जाईल. बरोबर, आणि यातून काहीतरी मध्यम मार्ग निघेल अशी अपेक्षा. धन्यवाद हेमंत महाजन सर, आपण दिलेल्या माहितीबद्दल.